नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात तर छानच होते आपल्या नेहमीप्रमाणे, पण रात्रभर मला काही झोपच नव्हती. त्यामुळे चेहऱ्याची हालत अशी झाली होती. रात्रभर झोप का आली नाही ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेनच, पण त्या अगोदर तुम्हाला चमत्कार दाखवते. इकडे बघू शकता, आपल्या एकाच कुंडीमध्ये 2 प्रकारची फुलं लागलेली आहेत, ह्याची गोकर्णाची. आणि ते माझ्या लक्षात आलं रांगोळी काढताना. आजची रांगोळी बघू शकताय तुम्ही, जवळनं तुम्हाला रांगोळी दाखवते. रांगोळी काढून घेतली, त्यानंतर आले बागेमध्ये, कारण देवपूजा पण झालेली होती माझी. देवांना फुलं व्हायची होती, पण त्या अगोदर म्हटलं चला तुम्हाला माझा मस्त असा हा आलेला वेल दाखवते. हे वेल तर मस्त वाढत चाललेला आहे आणि पानंसुद्धा खूपच मोठे होत चाललेले आहेत. तर हा आहे आपल्या खाऊच्या पानाचा वेल, म्हणजे नागवेलीचा वेल. तर खूपच सुंदर वेल आलेला आहे. त्याचबरोबर मस्त मस्त जास्वंदाची फुलं आली होती, ती सुद्धा तोडून घेतली, कारण देवपूजा वगैरे करून घेतली होती, देवांना फुलं व्हायची होती. चला म्हटलं तुम्हाला आपली बाग पण दाखवूया आणि त्याचबरोबर फुलं पण देवाला घेऊन जाऊया. जास्वंदाला फुलं जेवढी आली होती तेवढी तोडली. आणि ही पांढरी जास्वंद बघू शकताय तुम्ही, त्याला पानं कमी फुलं जास्त आहे असं झालेलं आहे. जास्वंदाला भरपूर अशा कळ्या फुलं रोज येतात. रोज 30-40 फुलं रोजची त्याची उमलतात. मला जेवढी फुलं लागतात तेवढी मी तोडून नेत असते. आणि मोगऱ्याला तर बहर चालू झालेला आहे, ते पण पाहून आनंद झाला. मोगऱ्याला मात्र एकच फुलं आलेलं होतं, ते घेतलं तोडून आणि त्याचासुद्धा खूप सुंदर वास येतात. आता 2 प्रकारचे मोगरे माझ्याकडे झालेले आहेत. एक थोडासा वेगळ्या लांब कळीचा मोगरा आहे आणि हे गुच्छाचा मोगरा आहे. असे मोगरे 2 प्रकारचे आहेत. आता त्यालासुद्धा मोगऱ्याला उन्हाळ्यामुळे भरपूर अशी फुलं लागायला सुरुवात झालेली आहेत, कारण कळ्या भरपूर आल्यात. देवपूजा तर झाली होती, देवपूजा वगैरे करून घेतली. जेवढी फुलं आणली होती बागेतली तेवढी सगळी देवानं वाहून घेतली. आणि बघू शकताय सुंदर अशी आपली पूजा झालेली. देवपूजा झाल्यानंतर प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि नेहमीच देवपूजा झाल्यानंतर जी काही एनर्जी येते ना, ते बाकीची कामं पटापटा होऊन जातात. इकडे पूजा वगैरे झाली, आता करायला घेतलाय चहा. पण त्या अगोदर तुम्हाला दाखवते मी माझं किचन. इतकं छान सुटसुटीत असं मस्त किचन काल टकाटक करून घेतलंय. सगळे किचनचे भांडे वगैरे घासून घेतले. काल 2 टप्प्यामध्ये मी किचनच्या मांडणीवरची भांडे घासून घेतली. मी कधीही एका टप्प्यात घासत नाही. वरचे 2 कप्पे राहिले होते, खालचे 3 कप्पे आहेत ना परवा घासून घेतले. आणि वरचे कप्पे आहेत ना 2, ते काल घासून घेतले. तर असे 2 टप्प्यांमध्ये भांडे माझे मांडणीचे घासून झालेले आहेत. आणि बघू शकताय तुम्ही भांडे किती चकाचक मस्त झालेले आहेत. रात्रभर झोप का आली नाही ते पण तुम्हाला सांगते. दाढ तर एवढी दुखायला लागली की रात्रभर दाढ, आणि 1 वाजेपर्यंत झोपच लागू दिली नाही. त्यामुळे मला आज जायचं होतं दवाखान्यामध्ये. त्यामुळे आज सकाळी लवकर उठले आणि पहिलं घरातली सगळी पटापट कामं करून घेतली आणि म्हटलं पहिली दवाखान्यात चक्कर मारून यावी. आता दाढचा दवाखाना म्हटलं की 1 दिवसाचा होत नाही. रूट कॅनल करायचं म्हटलं की 4-5 दिवस लागतात. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट